माझं मूळ गाव मोहोळ तालुक्याच्या ठिकाणी आहे, जिल्हा सोलापूर. माझं 10वीपर्यंत शिक्षण मोहोळ येथेच झालं. 11वी-12वी मी लातूरला गेली. माझं ग्रॅज्युएशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ANTC या स्ट्रीममधून झालं. मी 2016 पासून UPSCची तयारी करत होतो सर. त्यामध्ये मी 4 वेळा मेन्स देऊ शकलो, एकदा इंटरव्ह्यूला अपिअर होऊ शकलो. मीनव्हाईल मी MA पॉलिटिकल सायन्स करून कंप्लीट केले सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमधून, आणि नेट आणि JRF दोन्ही क्लिअर आहे सर. पॉल सायन्समध्ये? हां, यस. मग तुम्हाला कसं पॉल सायन्समध्ये इंटरेस्ट कसं निर्माण झाला, काय कारण आहे? सर माझा UPSCमध्ये ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स होता. त्याच्यामुळे इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि मग मी MA केलं. तर कालचा निर्णय दिला सभापतींनी, काय त्याच्यावर तुमचं काय मत आहे? सर त्यातून 2 गोष्टी आपण पॉझिटिव्हली घेऊ शकतो की इंट्रा पार्टी डेमोक्रेसी खूप गरजेची आहे. म्हणजे टाईम टू टाईम इलेक्शन असणं किंवा जी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्याच्या निर्णयाला महत्त्व आहे एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीपेक्षा. शिवाय व्हीप बजावताना जी काही कारवाई करतो आपण त्यामध्ये प्रॉपर मेन्शन असणं किंवा त्याची एक प्रोसिजर असणं, ह्या गोष्टींची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि काही इश्यूज आहेत ज्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने क्लॅरिफाय करणं गरजेचं आहे ह्या 10th शेड्यूलबद्दल, आणि त्या एक डिटेल्ड वर्डिक्ट अपेक्षित आहे. म्हणजे असा मिसयूज होणार नाही. टाईम टू टाईम आपण त्याचं बघतो. ओके. तो छंद कुठे तुमचा? सर माझा छंद म्हणून मी मूवीज बघतो. आणि शिवाय सर आता गेले 2-3 वर्ष झालं ॲग्रिकल्चरमध्ये शेतकऱ्यांना संघटित करून मार्केटिंगच्या संदर्भात काम करतो सर. ओके. काय NGO मध्ये काम करता, कसं म्हणजे? सर शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करून आता फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही स्थापन केली आणि एक मार्केट बेस ओरिएंटेशनने काम करतो सर. अच्छा. FPO आणि FPC मध्ये काय फरक आहे का? FPC सर कंपनीज ॲक्ट अंडर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते, आणि FPO डिफरंट टाईप म्हणजे ॲज अ ट्रस्ट म्हणून, कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून सुद्धा रजिस्टर होऊ शकते. मग कुठलं चांगलं मॉडेल आहे? सर्वच मॉडेल चांगले आहेत. ज्यांना प्रॉफिट ओरिएंटेड आणि प्रायव्हेट कंपनी करायचं ते FPC म्हणून करू शकतात. ओके. तुम्ही FPC म्हणून केलं? हां, FPC. मग त्याचं प्रोसिजर जे आहे नोंदणीचं, ते भाग नाही पडलं पण कंपनी रजिस्टर करे? नाही सर, दोघांनाही 30,000 ते 40,000 खर्च येतो, जास्त येत नाही. स्वतः म्हणजे ह्याला CS किंवा CAचं गायडन्स घेऊनच करावं लागतं, तेवढा खर्च येतोच दोन्ही. पण कमीत कमी किती लोक लागतात FPC करायला? मिनिमम 10 शेतकरी लागतात सर. त्यातले आपण 5 डायरेक्टर म्हणून घेऊ शकतो आणि 5 प्रोमोटर म्हणून घेऊ शकतो सर. मिनिमम 10. ओके. कुठल्याच तुम्ही मार्केटिंग करताय? सर मेन प्रोडक्ट आता मी बेसिकली कांदा प्रोड्युसिंग एरियामधून येतो. तर मग कांद्याचं बँगलोर आणि हैदराबादमध्ये ज्या स्टार्टअप्स आहेत ॲग्रिकल्चर फील्डमध्ये, त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर कसं आणता येईल आणि शेतकऱ्यांना त्यांना कसं ॲक्सेस देईल ह्याच्या संदर्भात आम्ही काम करतो सर. ओके. सध्या कांद्यावर वाद चालले आहेत, तर निर्यात बंदी करायला होती का? सर रिटेल प्राईसचं ट्रिगर प्राईस झाल्यानंतर निर्यात बंदी करणं एक रॅशनल निर्णय आपण म्हणू शकतो. पण जो डिसिजन घेताना जे बॅकग्राऊंड कॅल्क्युलेट केलं ह्या वर्षीचं, ह्याच्याबद्दल ओरड आहे मार्केटमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये पण. जसं की लाल कांद्याची आवक आणि उन्हाळ कांद्याची आवक याचं कॅल्क्युलेशन, म्हणजे दुष्काळ ह्या पॅरामीटरवर हा ट्रिगर पॉईंट घेतला गेला आपण म्हणू शकतो. पण सप्लायचं इव्हॅल्युएशन तेवढं झालं नाही, त्यामुळे मार्केट ढासळलं. 50 रुपयाला गेलेले रेट. मिनिमम एक्सपोर्ट प्राइस काय असतं? मिनिमम एक्सपोर्ट प्राइस म्हणजे मिनिमम त्या दरालाच एक्सपोर्ट करू शकतो, त्याच्यावरती, त्याच्या खाली नाही करू शकत. म्हणजे शेती उत्पादन सोडून बाकीच्या वस्तूंना आपण असं लावतो का MBB? हां सर. कशाला? उदाहरणार्थ कॉटनच्या काही हे असतील ते शेती उत्पादन सर, आता मला आठवत नाही आहे. ओके. लावलं पाहिजे MBB? हा डेव्हलपिंग कंट्री आहे सर आपण, त्यामुळं मार्केट आणि स्मॉल मायक्रो एंटरप्राइजेसचा इंटरेस्ट. टॉप स्कीम का यशस्वी होत नाही मग? आता जर हे सगळं ट्रिगर पॉईंटवर येत आहेत, टॉप ऐकले तुम्ही? हो सर. त्याच्या इम्प्लिमेंटेशन्समध्ये लॅक्युनाइज मध्ये उदाहरण द्यायचं झालं, नाफेड कांदा प्रोक्युअर करतं, पण प्रोक्युअरमेंट करताना जी मशिनरी वापरली जाते, म्हणजे स्वतः प्रोक्युअर करण्याऐवजी एजन्सीजला ते डिव्हॅल्यूट त्यांना डिव्होल्यूट केलं जातं, आणि ती मशिनरी, तो कांदा नीट जपला नाही जात, तो खराब होण्याचं प्रमाण भरपूर असतं, आणि मग जेव्हा पाहिजे तेव्हा तो कांदा मार्केटमध्ये आणता येऊ शकत नाही. त्यामुळे मग त्याचं इफेक्टिव्ह मेकॅनिझम तेवढं राहत नाही. ओके. मग स्वतः केलं पाहिजे नाफेडने? हो, स्वतः केलं पाहिजे. प्रोक्युअरमेंट स्वतः केली पाहिजे. पण मग त्यासाठी सरकार स्टाफ लागणार, मशिनरी लागणार, ते वाढत जाणार. सरकारी पद्धती, सरकारी कर्मचारी. सर इंटरव्हेन्शन करायचं म्हणल्यावर तेवढं करावंच लागेल. वाढलं पाहिजे. हो. ओके.
महाराष्ट्रापुढे 3 प्रमुख समस्या कुठल्या आहेत? सर 2-3 वर्षानंतर पुन्हा येणारा दुष्काळ हा प्रमुख समस्या आहे. गेले वर्षभर झालं ह्या आरक्षणाच्या मागणीसाठी जो इश्यू चालू आहे त्याच्यातून जे तिसरा? सोशल फॅब्रिक आणि सर तिसरा बेरोजगारी असं म्हणता येईल. पहिलं जे आहे दुष्काळ त्याच्यावर काय करता येईल? सर दुष्काळावर लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म मेजर्स करता येतील, जसं की लोकलाइज बेस्ड उदाहरण द्यायचं झालं सोलापूरमध्ये तुकाराम मुंडे सरांनी जो ॲक्शन प्लॅन दिला त्या पद्धतीने मेजर्स इम्प्लिमेंट करणं असेल, किंवा लॉंग टर्म मेजर्समध्ये पाणी फाउंडेशन सारखी लोकसहभागातून कामं करून पाण्याचं म्हणजे पाणी कसं रिस्टोर करता येईल, ज्या आर्टिफिशियल रिचार्ज असेल किंवा संवर्धन असेल, जलयुक्त शिवारचं इम्प्लिमेंटेशन कसं जास्तीत जास्त करता येईल, लोकांचा ऊसावर बंदी घातली पाहिजे का? सर ऊसावर बंदी घालण्यापेक्षा ऊसाचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अशा ड्रॉट प्रोन एरियामध्ये कारखान्यांचं एक्सपान्शनला थोडं थांबवलं पाहिजे, किंवा वॉटर रेजिस्टिव्ह व्हरायटीज असतात ऊसामध्ये त्याच प्रोक्युअर करणं कारखान्यांवर अशा एरियामध्ये कंपल्सरी केलं पाहिजे. कारखाने व्यवसाय आहेत त्यात माणसं काय काय सांगणार म्हणजे समजा की असं करू नका तसं करू नका. सर लोक शेत ऊस घेऊन कर्नाटकात जातील मग. बरोबर आहे, पण जर त्या एरियातलं जर ऊसानी पाणी डायव्हर्ट केलं तर बऱ्यापैकी पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम होतो. जर कारखान्यांनी निर्बंध घातले म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा निर्बंध घातले पाहिजे, त्यांना अवेअर केलं पाहिजे त्या बाबतीत. आणि शिवाय एक पर्टिक्युलर लँडमध्ये 20%, 30% अशी कॅप लावता आली तर आपण करू, पण ते इम्प्लिमेंटेशनला खूप अवघड होऊ शकतं. मग याच्यामध्ये आपण ठिबक सिंचन प्रमोट करणं किंवा डायव्हर्सिफाईड दुसरे क्रॉप वॉटर लेस इंटेन्सिव्ह क्रॉप प्रमोट करणं अशा मेथड्स यूज करू शकतो. FRP रद्द केला पाहिजे का? डायरेक्ट रद्द नाही करायला पाहिजे सर. ते मेन कारण आहे काऊस पासून शेतकरी सर्वात मेन कारण FRP. हो नक्की. मग रद्द करायला हरकत आहे प्रश्न सांगा म्हणजे बाकीच्या वेळेची कशी गरजच नाही. नाही सर, पण शुगर शेतकऱ्यांना प्रोटेक्शन पाहिजे ना नगदी पिकाचं. सगळ्या शेतकऱ्यांना जमतं का नगदी पीक? हँडफुल शेतकरी घेतात बाकी यांचं काय नगदी प्रोडक्शन आहे. त्याच्यावर विचार केला पाहिजे सर. रॅशनलाइज करू शकतो आपण FRPचं जे प्रोटेक्शन आहे आणि त्याच्यामुळे ऊसाचं जे क्षेत्र वाटतंय त्याच्यावर आपण रॅशनलाइज करायला पाहिजे, काहीतरी कमिटी बसवून याच्यावर इव्हॅल्युएट करायला पाहिजे. ओके, बरं हे सोशल फॅब्रिक जे बदल बिघडत आहे त्याच्या काय करता येईल? सर मुळात आपलं सोशलायझेशन मध्येच आपण याच्यामध्ये बदल करतो. शाळा कॉलेजेसमधून विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस असेल किंवा हे असे आरक्षणाचे जे मुद्दे आहेत आणि त्याचा जो लॉ अँड ऑर्डरवर परिणाम होतो त्याच्यावर आपण प्रॉम्प्ट ऍक्शन घेऊन समाजामध्ये चर्चा करण्यावर बंदी घातली पाहिजे. सॉरी सर, चर्चा करण्यावर बंदी घातली पाहिजे. नाही सर, चर्चा करणं हा लोकशाही अधिकार. त्यातनं भावना उत्युक्त होतात, त्यातनं दंगे होतात. दंगे कंट्रोल करू शकतो म्हणजे लॉ अँड ऑर्डर सांभाळणं सरकार किंवा आपल्या यंत्रणेचं काम आहे. लोकांना त्यांच्या मागणीसाठी एजिटेशन करणं किंवा प्रोटेस्ट करणं हे सुद्धा आहे, पण मुळात ह्या मागणीकडे ओरिएंटेशनकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक ठेवला पाहिजे. म्हणजे आरक्षणानेच सगळे प्रश्न सुटतील याच्या पलीकडे आपण समाजाने डिबेट केलं पाहिजे असं मला वाटतं सर. तरच ही बॅक रेस टू द बॉटम संपुष्टात येईल. अच्छा, आरक्षण रद्द केलं पाहिजे, रॅशनलाइज केलं पाहिजे सर, टार्गेट ओरिएंटेड असलं पाहिजे. मी आता काय करतो आता सध्याच्या आरक्षणात काय केलं पाहिजे? सर जे सामाजिक मागासलेपणाचे निकष आहेत ते अपडेट केले पाहिजेत आताच्या सामाजिक परिस्थितीला धरून. त्यातनं जास्त गट घेतले पाहिजे. जास्त गट जे पुढे गेलेत, प्रगत झालेत, त्यांना त्यातून बाहेर काढून जे मागास राहिलेत ते कर. 2018चा एक कमिशनचा रिपोर्ट आहे त्यानुसार 32% OBC जाती अशा आहेत ज्या 0 रिप्रेझेंटेशन आहे आरक्षणाच्या कोणत्याही स्तरावर. मग अशांना टार्गेट ओरिएंटेड कसं आपल्याला देता येईल हे रॅशनलायझेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं मग कॉम्पिटिशन पण राहील आणि आपला सोशल जस्टिसचा एम पण फुलफिल होईल. आणि बेरोजगारी काय उपाययोजना करता येईल? बेरोजगारीवर सर सध्या अपस्किलिंगसाठी खूप गरजेची आहे. म्हणजे 19% इंजिनियर्स आर एम्प्लॉयबल असा एक रिपोर्ट आहे. मग त्यासाठी स्किलचा जो गॅप आहे ते भरण्यासाठी आपल्याला मास बेस स्किलिंग कॅम्पेन करणं गरजेचं आहे. म्हणजे करिक्युलर अपडेट असेल किंवा जे ऑलरेडी पास आउट आहेत त्यांना एक ब्रिज कोर्सेसचं हे करून इंडस्ट्री बेस कसे जॉब ओपन होतंय सर, पण त्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन होत नाही, ज्याचं कन्व्हर्जन आपल्याला दिसत नाही. ओके, मग इंजिनिअरिंग कॉलेजला एखादा आपण इंडस्ट्री अटॅच असली पाहिजे अशी अट टाकली पाहिजे का?
हो सर, AICTE आता विचार करते आहे की करिक्युलममध्ये सँडविच पॅटर्न कसा इंट्रोड्यूस करता येईल. एक इंटर्नशिप कंपल्सरी असणं 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये आणि इंडस्ट्री बेस्ड करिक्युलम कसा अपडेट करता येईल, कॉलेजेसना फ्रीडम देता येईल का त्या बाबतीत, ह्याबद्दल विचार चालू आहे सर AICTEचा. तुमचे प्रेफरन्स कुठले सर्व्हिसचे? सर पहिला प्रेफरन्स माझा डेप्युटी कलेक्टर, दुसरा DYSP, तिसरा तहसीलदार, चौथा डेप्युटी CO आणि पाचवा CO क्लास 1. ओके. विकास प्रशासन महत्वाचं की महसूल? सो दोन्ही महत्वाचे. समजा एकच ठरवायचं असेल तर? एकच ठरवायचं असेल तर महसूल प्रशासन महत्वाचं का आहे. महत्वाचं? कारण महसूल येईल तरच आपण डेव्हलपमेंटला. किती शेतीवर कर किती आहे? शेतीवर नॉमिनल कर आहे, पण महसूल कुठला? महसूलकडे लॉ अँड ऑर्डरच्या पण पॉवर्स असतात. पोलीस कशासाठी आहेत? एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून त्या सुद्धा ते सांभाळतात. पोलिसांचं काम आहे ना, ते काय महसूलचं काम नाही. ते 3 पैकी 2 तर महसूल आहेत तुमचे, पण मग महसुलातला विकास कसं काय होणार? महसूल ॲज अ मेन सोर्स गव्हर्नमेंटकडे येणारा महसूल आहे आणि त्याचबरोबर स्टेट GST आहे. GST मधून त्यातनं नाही मिळत. पण एक दोन्हीपैकी एक निवडता येणारच नाही सर. महसूल आणि डेव्हलपमेंट दोन्ही. असं कसं विकास जास्त महत्वाचा नाही का? विकास तर आहेच, पण त्याचा बेस जो आहे महसूलमधून येणारा किंवा ती जी यंत्रणा आहे. जगभरात विकासाला महसूल येतात, असं कसं काय भारतात असं काहीतरी वेगळ्याच प्रकारची महसूल? बरेच महसूलचं काय संबंध आहे? महसूल एक भाग आहे, महत्वाचा बरोबरच आहे, त्याचा विकासाची काय संबंध आहे? विकासावर फोकस करत नाही आता आपण नाही. बरं, तुम्ही एखाद्या भागामध्ये डेप्युटी कलेक्टर आहात आणि त्या भागामध्ये दरड कोसळली आणि एक गाव त्याखाली आलंय, तर तुम्ही काय ऍक्शन प्लॅन घ्याल? सर्वात पहिल्यांदा तिथे रॅपिड लवकरात लवकर रिलीफ फोर्स कशी पोहोचेल या पद्धतीचं जे काही कम्युनिकेशन वरच्या लेवलला पोहोचवायचं, ज्यानी सगळी रिसोर्सेस मोबिलाइज होतील त्या पद्धतीने एक ॲक्शन घेणं गरजेचं आहे. शिवाय जर कम्युनिकेशन लॅकिंग असेल, म्हणजे कम्युनिकेशन अशा केसेसमध्ये सर्वात पहिल्यांदा कम्युनिकेशन ब्रेक होतं, तर मग काही टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शननी, म्हणजे हॅम रेडिओ वगैरे असतील अशांनी काही मदत पोचते का बघणे. सायमल्टेनियसली मेडिकल रिलीफ लवकरात लवकर कशी तिथं पोचेल अशा पद्धतीने जर काही महत्त्वाचे व्यक्ती तिथं येत असतील तर त्याचा आपल्या रिलीफ मेजरवर कसा जास्तीत जास्त परिणाम होणार नाही याकडे लक्ष देऊन प्रॉम्प्टली मदत कशी पोचवता येईल ह्याकडे उपाययोजना करणं गरजेचं आहे. अच्छा, पत्रकारांना येऊ दिलं पाहिजे का तिकडे? सर त्याचा जर आपल्या रिलीफ मेजरवर ताण पडत असेल तर आपण बंदी घातली पाहिजे. कारण अशा रिमोट प्लेसेसमध्ये जाणे येण्याचा रस्ता कन्स्ट्रेंट्स असतात, त्या कन्स्ट्रेंटवर जर असे मुवमेंट वाढली तर रिलीफ मेजरवर प्रॉब्लेम होणार आणि प्राधान्य तिथून लोकांना बाहेर काढणं, मेडिकल इमर्जन्सी त्यांना मेडिकल सपोर्ट मिळवणं ह्याला असलं पाहिजे, रादर दॅन पत्रकारिता किंवा इतर लोकांना तिथं जाण्यासाठी परवानगी देणं. प्रायोरिटी ठेवली पाहिजे. शासन आणि सरकारमध्ये काय फरक असतो? सर दोन्ही एकच टर्म आहेत असं मला वाटतं सर, शासन आणि सरकार. आदित्य ठाकरे तुमच्या ऑफिसमध्ये आले म्हणून ऑफिस बघायचं आहे मला, आदित्य ठाकरे आले दाखवणार का तुम्ही ऑफिस त्यांना? दाखवू शकतो, कारण लेजिस्लेटिव्ह रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, पण ज्या अधिकाराने त्यांना दाखवता येईल त्या गोष्टी आपण फक्त दाखवू शकतो. ऑफिस बघायचं आहे, ऑफिस दाखवू शकतो, काहीच प्रॉब्लेम. सामान्य माणसाला दाखवणार? हा, ज्या विजिबल पब्लिक गोष्टी आहेत दाखवता फिरून दाखवणार नाही, स्वतः गरज दाखवणार. हा, शासनाचा म्हणजे लेजिस्लेटिव्हचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून दाखवणं जर माझी जबाबदारी असेल तर मी दाखवेच. अच्छा, ते शासनाचा भाग आहेत का? हा, लेजिस्लेचरचा भाग आहे, त्यामुळे शासनाचा भाग आहे. ओके. तुमचं आयुष्याचं ध्येय काय आहे? सर समाधानी आयुष्य जगून लार्ज पब्लिक इंटरेस्ट कसा सर्व करता येईल हे माझं आयुष्याचं ध्येय आहे सर. आता समाधानी नाही आहेत? आहे सर, पण समाधानी कंटिन्युअस इव्हॅल्युएट होणारी प्रोसिजर आहे.
प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यात समाधानाची डेफिनेशन बदलते. म्हणजे 10वीतले मार्क, 12वीतले मार्क, इंजिनिअरिंग, त्यानंतर नोकरी, असे टप्पे आहेत आणि ते अचीव करत राहणे किंवा मेंटेन करत राहणे हे जास्त एखादी गोष्ट पब्लिक इंटरेस्टमध्ये आहे की नाही कसं ओळखणार? त्याचा जास्त सेक्शन ऑफ पॉप्युलेशनवर बेनिफिट होत आहे का नाही हे बघण्याचं पब्लिक इंटरेस्टसाठी. सर्वे घ्यायचा म्हणजे सर्वे घ्यायचा किंवा सोशल ऑडिट करायचं, फीडबॅक घेऊ शकतो सर आपण. अच्छा, खूप लोकांनी एखाद्या गोष्टी मागणी केली ती मान्य केली पाहिजे. इव्हॅल्युएट करू शकतो आपण ती रॅशनल आहे का, आपल्या कॅपॅसिटीमध्ये आहे का करण्याच्या, आणि मग त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. गडचिरोलीमध्ये दारूबंदी वाद चाललेत, हां, की लोकांनी मागणी केली दारूबंदी उठवा, उठवली पाहिजे का? त्याच्यावर आपण ॲटलिस्ट इव्हॅल्युएशन तरी करू शकतो. त्यांनी का मागणी अशी आहे, किती लोकांची मागणी आहे, आणि त्यांनी निगेटिव्ह किती गोष्टी होऊ शकतात, आणि आउटराईट आपल्याला बॅन करायचं असेल तर आपण तो निर्णय घेऊ शकतो. पण त्या निर्णयाचं रॅशनल त्यांच्यापर्यंत कळवणं तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ओके. कुंडल तीर्थ ऐकलं तुम्ही? दक्षिण सोलापूरमध्ये हो. सीना भीमा नदीचं संगम आहे, तिथं कुंडल तीर्थ आहे. कोण संत तिकडे होते? सॉरी सर, मला आत्ता आठवत नाही. तिथे व्हिजिट केली तुम्ही? नाही सर, योग नाही आला. अच्छा. प्रशासनात तुम्ही येणार तर मग तुमचं आता काही मतं असतील याच्याबद्दल की 58 ते 60 वय केलं पाहिजे का? कर्मचाऱ्यांची मागणी आहे की रिटायरमेंट जर 58 60 करा. तुमचं काही मत आहे? केंद्राची पॉलिसी 60ची आहे, तर महाराष्ट्राची करायला काही हरकत नाही. फक्त इव्हॅल्युएशन करू शकतो की आपण त्याचं इकॉनॉमिक बर्डन किती कोण होतं. करणार रिव्होल्युशन? सारच समजा तुमचं मत काय याच्यावर? केलं करायला पाहिजे सर, केंद्राची पॉलिसी आहे 60. बेरोजगारी अजून वाढेल असं वाटत नाही? अजून तरुणांना तुमच्या जास्त काळ वाट पाहायला लागेल एंट्रीसाठी? नाही, पण सर एखाद्या व्यक्तीने 58 वर्ष तो सर्व्हिस करतोय, त्याची एक्सपर्टीज आलेली असते त्या डोमेनमध्ये. 65 बोलू आपण. चालेल सर. जज सुद्धा 65 पर्यंत असतात. इवन काही ज्या सायंटिफिक ऑर्गनायझेशन आहेत त्यांनी रिसेंटली 65 एज केलंय, कारण त्यांच्या एक्सपर्टीज अचीव आपल्या ऑर्गनायझेशनला बेनिफिट राहावं म्हणून. त्या पद्धतीचा सर स्टडी होणं गरजेचं आहे. अच्छा. आणि ओपीएस आणि एनपीएस मध्ये तुम्हाला काय वाटतं? ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम हा. आणि एनपीएस न्यू पेन्शन स्कीम. इकॉनॉमिक भार किती पडतोय ह्याच्यावर निर्णय घेणं खूप गरजेचं आहे सर. कारण आपण गव्हर्नमेंटचा जो सबस्टेन्शियल रेव्हेन्यू जर पेन्शन आणि पगारावरच जात असेल तर डेव्हलपमेंटल खर्च हॅम्पर होत नाही का, याचा प्रॉपर अभ्यास करूनच निर्णय घेतला पाहिजे. पण तुमचं मत सांगा, ते अभ्यास करून ते सगळं सगळं होईल मत त्यांचं काहीतरी. सर, ह्या लिबरलायझेशनच्या इरामध्ये आपण एनपीएस चालू केले, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन, प्रत्येकाच्या फ्युचरची सोय आपण करू शकतो. त्यामुळे ओल्ड पेन्शन स्कीमकडे जाण्याची काही गरज नाही असं मला वैयक्तिक वाटतं. मग कर्मचारी का ओपीएस मागतात मग, जर सगळ्याची सोय केली आहे? सर, त्यांचे एनपीएस बद्दल काही इश्यूज आहेत. म्हणजे काही ठराविक काळानंतरच ते काढता येतं, किंवा ते पूर्ण रक्कम एकदम मिळत नाही, इमर्जन्सीमध्ये पूर्ण रकमेचा त्यांना यूज होत नाही, असे काही तिथं जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर अभ्यास करून ते जर आपण रिझॉल्व्ह करू शकलो तर त्यांची मागणी. हे तर सोपेत मग, हे लगेच करायला पाहिजे, त्याच्यावर वादाची गरजच नाहीये. मग ते सॉल्व्ह केलं तर त्यांचं म्हणणे की ओपीची गरज नाही आम्हाला. बऱ्यापैकी तसं करता येईल का आपण ह्याचा आपण अभ्यास करू शकतो. आणि मुळात ओपीएसची मागणी ही शासनाला आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. ह्या स्टेजमध्ये आपण एक कणखर भूमिका घेऊन निर्णय घेतला पाहिजे. तर या प्रश्नावर वारंवार कर्मचारी संपर्क चाललेत, ते भाग घेणार का संपात? नाही सर, नाही घेणार. संघटनेने हे म्हटलं तरी नाही घेणार. ज्याचे त्याचे वैयक्तिक मतं जर मांडायला मिळत असतील आणि त्याच्यानुसार आपण वागू शकतो. नागरिकांची सनद काय माहिती का तुम्हाला? हो, सिटीजन चार्टर्ड म्हणजे गव्हर्नमेंट जी सर्व्हिसेस सिटीजन्सना प्रोव्हाइड करते त्या संदर्भातली ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी विजिबल एरियामध्ये आणि म्हणजे सिटीजन्सना देणं आणि त्यांना हमी देणं की आम्ही तुम्हाला ह्या सर्व्हिसेस एवढ्या एवढ्या टाईममध्ये आणि एवढ्या एवढ्या किमतीला देतो. किती सेवा सदस्य त्याच्यामध्ये आहेत माहिती? सर, एक्झॅक्ट आकडा नाही माहिती. ओके, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू सर.